अचलपूर परतवाडा या जुड्या शहरासह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित अयान अहमद याच्या अचलपूर येथील घरातील बेकायदा बांधकामावर बुधवारी नगर परिषदेने हातोडा मारला। चोख पोलीस बंदोबस्तात ही बुलडोजर कारवाई करण्यात आली। दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेता ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे। अचलपूर नगर परिषदेचे पथक बुधवारी दुपारी जेसीबी आणि बुलडोजर घेऊन लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद याच्या घरासमोर दाखल झाले। घराचे सर्वेक्षण केल्यानंतर काही भाग अतिक्रमित असल्याचे समोर आले। त्या संदर्भात प्रशासनाने आधीच नोटीस बजावली होती। कारवाई दरम्यान घराच्या बाजूला असलेल्या लोखंडी जिना आणि अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार यांच्या नेतृत्वातील या पथकात 10 अधिकारी आणि 36 पोलीस अंमलदाराचा समावेश आहे। या पथकाला केवळ याच गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तपासात पारदर्शकता आणि वेग राखण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। आरोपीच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह डेटा जप्त करण्यात आला आहे। अटक टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाईलमधील माहिती डिलीट केली होती। मात्र सायबर तज्ज्ञाच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। सोशल मीडियावरून संबंधित व्हिडिओ हटवण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग सक्रिय झाला असून हे व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यावरही पोलिसांची करडी नजर आहे। गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यामागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे। चिखलदरा परिसरातील काही हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज या तपासात महत्त्वाचे दुवे ठरू शकतात। त्या दिशेनेही आता एसआयटीने तपास सुरू केला आहे। घटनेच्या निषेधार्थ बुधवारी भाजपने पुकारलेल्या अचलपूर परतवाडा बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दरम्यान प्रशासनाने आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवला। घराचे अनधिकृत बांधकाम पाडत असतानाच उर्वरित बांधकामाची कागदपत्रे 30 दिवसात सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली। कागदपत्रे न दिल्यास घराचा वरचा मजलाही जमीनदोस्त करण्याचा इशारा नगर परिषदेने दिला आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत। मुख्य आरोपी अयान अहमद याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या 3 साथीदारांनाही जेरबंद केले आहे। आरोपींनी 8 अल्पवयीन मुली आणि महिलांचे 18 व्हिडिओ व 39 छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।